सोलापुरात बुधवारी सायंकाळी मुसळधार अवकाळी पाऊस बरसला। या दो पावसात नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली। या पावसामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील भवानीपेठ गोंगडे वस्ती परिसरात स्थानिक नागरिकांच्या घरात पाणी शिरले। नागरिकांची दैनावस्था झाली। अशा वेळी भर पावसात माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील नागरिकांच्या मदतीला धावून आले। गोंगडे वस्तीतील 100 शौचालयाच्या बाजूस लेंडकी नाला आहे। या नाल्यात संपूर्ण शहराचे पाणी येते। हेच पाणी येथील लोकांच्या घरात शिरले। अशा पार्श्वभूमीवर लोकांनी माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांना फोनवरून घरात पाणी शिरल्याची माहिती दिली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांशी तात्काळ फोनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली। त्यानंतर पालिकेचे पथक जेसीबी मशीन व इतर साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले। चालता फिरता येत नसतानाही सुरेश पाटील त्वरित आले। पालिका पथकाने तात्काळ कामे करून लोकांच्या घरात शिरलेले पाणी काढून टाकण्याची कामगिरी केली। पाणी घरात शिरल्याची घटना 25 वर्षात प्रथमच घडली आहे। रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच व पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले। पालिकेच्या पथकाला बोलावून पाण्याचा निचरा केल्याची माहिती माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील यांनी दिली। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं या ठिकाणी पावसाचं पाणी अनेकांच्या घरी शिरलेलं आहे। माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये अत्यंत उताराचा भाग असल्यानं, झोपडपट्टी भाग असल्याने, गरीब वस्ती लोक असल्यानं त्या ठिकाणी लेंडकी नाल्याचं पाणी आणि सर्व उतारातनं भागातून आलेलं पाणी, हे सर्व पाणी अनेक सार्वजनिक शौचालय ठिकाणी अनेकांच्या घरात 30-40 लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। त्या पाण्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। तसंच आमच्या कधीही 25 वर्षात या शंकर जोगदंडकर घरापासून ते जोशीबेडी कारखान्यापर्यंत जे नवीन कॉन्क्रीट रस्ता केलेत, ते रस्ता करत असताना त्या ठिकाणी सध्या काही ठिकाणी उतार, काही ठिकाणी चढ झालेला आहे, काही ठिकाणी पाणी उभारायला लागलं आहे आणि लोकांचे घर खाली गेलेले आहेत। सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता वर झालेला आहे। त्यामुळे त्या भागात बी 20-25 लोकांच्या घरात पाणी शिरून अतोनात लोकांचं नुकसान झालेलं आहे। अत्यंत गोरगरीब लोक असल्यानं त्याचंही नुकसान भरपाई आता कोण देणार? आणि रस्ता कॉन्क्रीट रस्ता करत असताना सदर मक्तेदार रस्ता व्यवस्थित केला नाही, निकृष्ट दर्जाचा केलेला आहे, चौगुले म्हणणारा। त्या ठिकाणी बोर्डावर वाचल्यानंतर कळालं, एवढे लाखो रुपये घालून जर कॉन्क्रीट रस्ता व्यवस्थित करत नसतील, लोकांच्या घरात पाणी जात असेल, 25 वर्षात कधीच पाणी या ठिकाणी घरात शिरलं नाही। परंतु याच वेळी या जुन्या दत्त मंदिरापासून तिथपर्यंत पाणी शिरलेलं आहे। ते सदरचं काम त्वरित पुन्हा एकदा रस्ता उकरून ते रस्ता खाली करून व्यवस्थित करून घ्यावं। आणि पाणी आता अजून पावसाळा सुरू झाला नाही, अवकाळी पाऊस आहेत, अजून पाऊस भरपूर येणार आहे असं कळतं आहे। लेंडकी नाल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुनानगर, गणेशनगर, मुनाळेबोळ, गोंगडे वस्ती या भागात या सोलापुरातलं जेवढे काही नाला आहे ते लास्ट उताराचा भाग आमच्याकडे असल्यानं पाणी लेंडकी नाल्यामधून येत आहे। पावसाचं पाणी कुंभारवेस, तुळजापूरवेस वर जयभवानी हॉस्पिटल, सोनी बंगला ते इंदिरा वसाहत ते चाटला साडी सेंटरपासून सर्वच रस्त्यावरचे पाणी याच भागात येऊन अनेक गरिबांच्या घरात पाणी शिरायला लागले। त्या अतोनात त्या ठिकाणी नुकसान भरपाई या ठिकाणी झालेलं चौकशी करावं माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्त। आम्ही रात्री या ठिकाणी फिरलेलं असताना त्या ठिकाणी कळून चुकलं की लोक सर्व ओरडालते। त्या भागातील लोकांचं खरं तर चौकशी करून त्या लोकांना आर्थिक मदत देण्याचं काम महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधी यांनी करावं असं त्यांना विनंती करतो। जर पुढं पाऊस अशाच प्रमाणे मोठं पडलं, आपण निचरा व्यवस्थित नाही केला तर आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या घरावर आणि महानगरपालिकावर आणि जिल्हा अधिकारीच्या कार्यालयाकडे मोर्चा काढणार आहोत। नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले, यास जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे। पालिका प्रशासनास या प्रकरणी केव्हा जाग येणार अशी चर्चा नागरिकातून केली जात आहे। अशा पार्श्वभूमीवर सुरेश अण्णा पाटील यांनी भर पावसात स्वतः येऊन स्थानिक नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी धावून आले। त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वांनी कौतुक केले।